नमस्कार, सुजाता's होम किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर गणपती बाप्पांचं आगमन लवकरच होणार आहे. त्यानिमित्तानं आज आपण बघतोय पारंपरिक उकडीचे मोदक. कोणताही तामझाम न करता अगदी साध्या सोप्या पारंपरिक पद्धतीने इथे मी उकडीचे मोदक दाखवलेले आहेत. तर भरपूर सारण भरलेले आणि मऊ लुसलुशीत उकडीचे मोदक कसे बनवायचे ते आपण बघूया. तर त्यासाठी इथे मी मध्यम आकाराचा नारळ घेतलेला आहे. तर नारळाच्या मी पाठीमागची बाजूची साल अशा प्रकारे काढून घेतलेली आहे. म्हणजे हा नारळ मी मिक्सरला बारीक केला तरी अगदी खवून घेतलेल्या खोबऱ्यासारखा दिसतो. तर या नारळाचे मी असे पातळ काप करून घेतलेले आहेत. आता हे खोबऱ्याचे काप आपण मिक्सरला बारीक करून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकताय खोबरं छान असं बारीक झालेलं आहे. अगदी खवलेल्या खोबऱ्यासारखंच हे दिसत आहे. तर 2 वेळा थोडं थोडं करून मी हे बारीक करून घेतलं. तर इथे आपलं खोबरं बारीक करून झालेलं आहे. वाटीने मोजल्यास 1.5 वाटी गच्च भरून हे खोबरं आहे. आता इथे मी कढईमध्ये अगदी चमचाभर तूप गरम केलेलं आहे. आता हे खोबरं आपल्याला 2 ते 3 मिनटं तुपावरती परतून घ्यायचं आहे. याला सतत हलवत राहायचं नाहीतर हे खालून चिकटू शकतं. 2-3 मिनटं खोबरं परतून झाल्यानंतर इथे मी पाऊण वाटी गूळ घेतला. तर जेवढं आपलं खोबरं असेल त्याच्या निम्म्या प्रमाणात आपल्याला गूळ वापरायचा आहे. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही चमचाभर गूळ जास्त वापरू शकता. तर इथं 1.5 वाटी खोबऱ्यासाठी मी पाऊण वाटी गूळ वापरलेला आहे. आता आपल्याला गूळ पूर्णपणे यामध्ये वितळवून घ्यायचं आहे. गूळ घातल्यानंतर हे मिश्रण पातळ होतं. तर हे मिश्रण पुन्हा घट्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर इथं आपलं सारण तयार झालेलं आहे. सर्वात शेवटी घालूया पाव चमचा वेलची पूड आणि थोडंसं जायफळ आपण यामध्ये किसून घालूया आणि हे एकदा मिक्स करून घेऊया. वेलची आणि जायफळची चव सारणामध्ये छान येते. तुम्ही यामध्ये चमचाभर खसखससुद्धा भाजून घालू शकता. तर इथे आपलं सारण तयार झालं. याला आपण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. सारण थंड होतं त्यावर आपण उकड तयार करून घेऊया. मी 1 वाटी तांदळाची उकड बनवणार आहे. त्यासाठी 2 वाटी पाणी वापरलं. यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालायचं आणि अर्धा चमचा तूप यामध्ये घालूया. पाण्याला चांगली खळखळून उकळी काढायची. आता इथं मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. पीठ थोडं थोडं करून यामध्ये घालूया. पीठ पाण्यामध्ये घालत असताना गॅस कमी ठेवायचा म्हणजे पिठाच्या गुठळ्या जास्त होत नाहीत. तर थोडं थोडं करून मी इथं सर्व पीठ यामध्ये घालून घेतलं. उलथाण्याने यामधल्या गुठळ्या संपूर्णपणे आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत. तर पिठामधल्या गुठळ्या मी इथं बऱ्यापैकी मोडून घेतलेल्या आहेत. आता 5 मिनटं झाकण ठेवून हे वाफवून घ्यायचं आहे. गॅस अगदी मंद ठेवलेला आहे. 5 मिनटानंतर इथे तुम्ही बघू शकताय आपली उकड तयार झालेली आहे. गॅस बंद करूया. आता हे पीठ मी इथं परातीमध्ये काढून घेतलं. आता ही उकड गरम गरम आहे तोवरच मळून घ्यायची आहे. गरम असताना मळली म्हणजे उकड छान मळली जाते. उकड गरम आहे तोवरच पेल्यानं आपण याला मळून घेऊया म्हणजे हाताला सुद्धा चटका लागणार नाही. आता उकड थोडीशी कोमट झाली, हाताला सोसवेल अशी झाली. आता याला हाताने सुद्धा मळून घेऊया. हाताला थोडंसं तूप किंवा पाणी लावून ही उकड मळून घ्यायची आहे. छान अशी दाबून दाबून ही उकड 3 ते 4 मिनटं चांगली मळून घ्यायची. तर इथे मी पाण्याचा हात घेऊन थोडंसं परातीला सुद्धा लावलेला आहे म्हणजे उकड खाली चिकटत नाही आणि हाताला सुद्धा चिकटत नाही. तर अशा प्रकारे मी ही उकड दाबून दाबून जवळजवळ 4 ते 5 मिनटं मळून घेतली. तर इथे तुम्ही बघू शकता छान मऊ अशी आपली उकड मळली गेलेली आहे. उकड जेवढी चांगली मळली जाईल तेवढी याची पारी चांगली होते आणि ती चिरत नाही. आता इथं आपलं सारणसुद्धा थंड झालेलं आहे आणि आपली उकडसुद्धा मळून तयार झालेली आहे. आता हाताला थोडंसं तूप किंवा पाणी लावायचं. आता इथे मी उकडीचा एक गोळा घेतलेला आहे. गोळा हातावरती चांगला घोळून घ्यायचा. लिंबा एवढा गोळा इथे मी घेतलेला आहे. गोळा घेऊन झाल्यानंतर उकड झाकून ठेवायची म्हणजे ती कोरडी पडत नाही. आणि अशा प्रकारे बोटाने आपल्याला याची पारी तयार करून घ्यायची आहे. बोटानं थोडंसं पाणी लावायचं म्हणजे उकड हाताला चिकटत नाही. आणि अशा प्रकारे अंगठ्याने मध्यभागी दाबत दाबत ही पारी आपल्याला तयार करून घ्यायची आहे. मध्यभागी थोडंसं जाडसर ठेवायचं आणि कडेला पातळ अशी ही पारी बनवायची आहे. तर इथं आपली पारी तयार झाली. यामध्ये सारण घालूया आणि अशा प्रकारे याच्या पाकळ्या तयार करून घेऊया. पाकळ्या बनवताना अंगठ्या शेजारील बोट आतल्या बाजूला घ्यायचं आणि मधलं बोट आणि अंगठ्याने चिमटीत पकडून अशा प्रकारे पाकळी तयार करायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकताय या 3च बोटांचा आपल्याला वापर करायचा आहे. अंगठ्या शेजारील बोट आतल्या बाजूला आणि अंगठा आणि मधल्या बाजूने चिमटीत पकडून अशा प्रकारे पाकळी तयार करायची आहे. पाकळी तयार करताना थोडीशी खालीपर्यंत तयार करायची आहे.
अजून थोडंसं सारण मी यामध्ये घातलं. तर सारण यामध्ये भरपूर भरायचं आहे. आता आपल्याला मोदक बंद करून घ्यायचा आहे. तर मोदक बंद करून घेताना पाकळ्या एका दिशेला वळवून घेऊया आणि अशा प्रकारे अलगद सर्व पाकळ्या आपल्याला एकत्र आणायच्या आहेत. तर इथे आपला मोदक तयार झाला. अशाच प्रकारे इथे मी सर्व मोदक तयार करून घेतले. आता मोदक उकडायला ठेवूया. तर त्यासाठी इथे मी कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे. पाणी उकळलेलं आहे. माझ्याजवळ अशा प्रकारे छिद्र असलेली प्लेट आहे. मोदकाची चाळण नसेल तर ती तुम्ही वापरू शकता. आता या प्लेटवरती मी एक कॉटनचा रुमाल ओला करून घातलेला आहे, म्हणजे यावरती मोदक ठेवल्यानंतर ते चिकटत नाहीत. तुमच्याजवळ जर केळीचं किंवा हळदीचं पान असेल तर ते तुम्ही वापरू शकता, किंवा तुमच्याजवळ हळदीचं किंवा केळीचं पान नसेल तर प्लेटला तुम्ही तेल लावून त्यावरती सुद्धा मोदक वाफवून घेऊ शकता. आता आपण यावरती बसतील तेवढे मोदक ठेवून घेऊया. तर इथे जेवढे बसतील तेवढे मोदक मी ठेवलेले आहेत. वाफवल्यानंतर मोदक अजून थोडे मोठे होतात, त्यामुळे मोदक चाळणीमध्ये ठेवताना चिकटून ठेवू नका, मध्ये थोडीशी जागा ठेवा. आता यावरती झाकण ठेवून 12 ते 15 मिनटं आपल्याला मोदक वाफवून घ्यायचे आहेत. तर एक 12-13 मिनिटांनी मी झाकण काढून बघितलं तर इथे तुम्ही बघू शकता मोदक छान असे खुलून आलेले आहेत आणि यांना छान अशी चमकसुद्धा आलेली आहे. तर इथे तयार झाले आपले उकडीचे मोदक. एक मोदक इथे मी तोडून दाखवते. तर इथे तुम्ही बघू शकता छान असा मऊसर मोदक तयार झालेला आहे. तर इथे आपला गणपती बाप्पाचा आवडता नैवेद्य तयार झाला. कशी वाटली याची रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.